नमस्कार मित्रांनो, विलेज पेशंटिंग या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज खूप दिवसांनी घेऊन येतो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ नव्हते बनवायचे मित्रांनो, पण ते असं झाला का भरपूर जणांचा हा प्रॉब्लेम होतो. त्या फिशिंग रीलमध्ये हा लाईन रोलर हा भरपूर जणांचा कट होतो ना. त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण लाईन खराब होऊन जाते. ही लाईन खराब होते पूर्ण ना. मग कधी कधी मासा लागला का लाईन कट होऊन जाते. त्याच्यामुळे ही छोटीशी व्हिडिओ बनवतो. तर मग आता पण तेच प्रॉब्लेम झाले. ही डायवाची मशीन आहे, हिचा पण तेच झाला होता. हिचा रिपेअर केला, बनवला ना, सक्सेस पण झाला. तर आता ही लोकांना कोमोडो मशीन आहे, भरपूर दिवस झालं मी यूज नाही करीत लाईन रोलर कट झाल्यामुळे. तर लाईन रोलर कट होता रिझन असा आहे का आपण सतत चालवतो, त्याच्यामध्ये पाणी जातो. पाणी गेल्यामुळं ते बेरिंग खराब होतात. बेरिंग खराब झाल्या का त्या फिरत नाही, फिरल्याने का हा रोलर पण फिरत नाही. मग त्यामुळं हा कट होतो, लाईनीने हा कट मारतो. म्हणून आज मी दाखवतो तुम्हाला का कसा काय बनवायचा ते. चला व्हिडिओ पूर्ण बघत राहा, मला दाखवतो कसं काय रिपेअर करायचा. त्याच्यासाठी तुम्हाला लागेल थोडासा पेट्रोल घ्या. पेट्रोल आणि हा गाडीचा इंजिन ऑइल घ्या, फ्रेश ऑइल. तो जळलेला ऑइल नाही, एकदम फ्रेश ऑइल पाहिजे आपल्याला ना. ग्रीस घ्या थोडासा. तर चला दाखवतो. हा बघा, हे आपली दुकाना कोमोडो मशीन. हिलाच आपण रिपेअर करू. लाईन रोलर हे बघा फिरत नाही. तर फिरेल कसा काय? हा फिरायला लागल्यावर व्यवस्थित चालतं मशीन, नाही तर मशीन चालवायला एकदम हाल येतं आपल्याला. हा लाईन रोलर खराब झाला ना का एकदम हाड येतं चालवायला. म्हणून आता आपण याला रिपेअर करून दाखवतो तुम्हाला मी आज. हा बघा कसं कट झाले. कट लागले त्याच्या आतमध्ये, हे बघा. त्याच्यामुळं लाईन पूर्ण खराब झाली. म्हणून मी आधी पेट्रोल या बेरिंग आहेत दाखवतो, ऑइलमध्ये ठेवलेत त्यांना. हे बघा, हे छोटेसे 2 बेरिंग आहेत, काढून दाखवतो. तर ह्या बेरिंग पूर्ण गंज लागली होती या बेरिंगला. मग मी काय केला, त्या रोलरमधून बेरिंग कारल्या ना 24 घंट्यासाठी याच्यामध्ये ठेवल्या पेट्रोलमध्ये. पेट्रोलमधून काढून नंतर ऑइलमध्ये ठेवल्या. मग आता त्यांना ग्रीस लावतो ना, दुसरा नवीन रोलर टाकतो. ग्रीस पण संपले पूर्ण. हे बघा, अशा पद्धतीने थोडा थोडा ग्रीस लावून देते ना. बेरिंग एकच देतात मित्रांनो रोलरमध्ये, पण मी 2 टाकले ना. हा नवीन रोलर आहे, एकदम फ्रेश.
ट्राय करून फिरतं का नाही. फक्त एकच करायचं आहे आपल्याला, हा रोलर फिरला पाहिजे व्यवस्थित. तर हा बघा रोलर फिरायला लागला मित्रांनो आता. तर आपल्याला रोलर फिरलाच पाहिजे बस, बाकीत काही नाही. चला ओके, रील ओके झाले आता. ह्या पण 2 नवीन आणलेले आहेत रोलर. रीलमध्ये ना मित्रांनो थोडा इकरनं थोडा ऑइल टाकून द्यायचा. थोडा जास्तीत टाकायचा इकरनं ना, रील उलटी करून फिरवायची अशी. पाच एक मिनटं अशी फिरवीत राहायची याच्यात ऑइल सोडल्यावर. नंतर थोडा ऑइल याच्यामध्ये सोडून द्यायचा, एकदम नॉर्मल, जास्ती नाही, बस. आपण पॅक करून घ्यायचा. बस एकदम ओके झाली रील आता. हे रोलर जास्ती महाग नाही मित्रांनो, 40-50 रुपयाला एक रोलर भेटतो. फक्त त्याच्या बेरिंगी नाही भेटत, बेरिंगी व्यवस्थित ठेवायच्या. चला आपल्याची व्हिडिओ इथंच पूर्ण झाली. तर मित्रांनो अशा प्रकारे मी ह्या 2 मशीन घरीच रिपेअर केल्या. जी आतमधली जी ट्रॅक साऊंड मारतं ती रिंगसुद्धा गेली होती, ती पण मी बनवली. जर तुम्हाला बघायची असेल तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवेन, तुम्ही कमेंट करा. तर चला आजचे व्हिडिओ इथंच स्टॉप करतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.